या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, मी गौरव मानकर @पोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। बोगस शिक्षक भरती संदर्भातील एक नवीन आणि मोठी घडामोड आणि खळबळजनक बातमी पुढे येत आहेत। यामध्ये एका भाजपाच्या पदाधिकाऱ्याला अटक झालेली आहे। हा भाजपाचा पदाधिकारी एका शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे। त्याच्याकडे 2 शाळा होत्या आणि या शाळांमध्ये एका शाळेमध्ये जवळपास 26 लोकांची भरती मागच्या 4 ते 5 वर्षामध्ये दाखवली होती आणि यामध्ये जवळपास 15 या बोगस शालार्थ आयडी आढळून आल्यात आणि त्या आधारावर नागपूर SITने थेट संस्थाचालकाला अटक केलेली आहे। ही जी अटक आहे ही दुसऱ्या संस्थाचालकाला अटक केलेली आहे। एकदा या अगोदर मागच्या आठवड्यामध्ये भंडारा जिल्ह्यातील चरण चेटुले या एका संस्थाचालकाला अटक करण्यात आली होती आणि काल रात्रीच्या वेळी नागपूर SITने धापेवाडा येथे जाऊन दिलीप ढोटे नावाच्या एका संस्थाचालकाला अटक केली आहे। त्यामुळे संस्थाचालकांमध्ये एक भीतीचं आणि एक दहशतीचं वातावरण आहे की कोणाचा नंबर कधी येईल आणि कधी कोणाची चौकशी होऊन त्याला अटक केल्या जाईल याविषयी सर्वत्र आता खळबळ उडाली आहे। ही जे धापेवाडा येथील संस्था आहेत विठ्ठल रुक्मिणी बहुउद्देशीय शिक्षण संस्था आहेत आणि या संस्थेचे अध्यक्ष दिलीप ढोटे आहेत। दिलीप ढोटे हे पंचायत समितीचे माजी सदस्य आहेत, भाजपाचे पदाधिकारी आहेत, भाजपासाठी ते काम करत आहेत आणि यांच्या मोहोपा येथे प्रतिभा उच्च प्राथमिक हायस्कूल आहेत, शाळा आहेत आणि त्याचबरोबर मोहोपा येथे एक ITI देखील आहेत। या मोहोपा येथील प्रतिभा शाळेमध्ये जवळपास मागच्या 4 ते 5 वर्षामध्ये 26 लोकांची भरती करण्यात आली होती आणि या 26 लोकांची नावं जी 1058 शिक्षकांची जी यादी होती त्यामध्ये नाव होते आणि यातील काही नावं हे जे 612 बोगस शिक्षक जे आढळले होते यामध्ये देखील या शाळेतील काही शिक्षकांचे नाव होते। यामध्ये SITचं असं म्हणणं आहे की यांनी कुठलीही प्रपोजल न देता मध्यस्थीची कुठलीही प्रक्रिया न करता थेट अप्रूव्हल देण्यात आलेले आहेत आणि हे जे थेट अप्रूव्हल देण्यात आले आहेत यामध्ये बॅकडेट मध्ये जवळपास 2012-13 मध्ये यांची नियुक्ती दाखवलेली आहे। ऍक्च्युअल मध्ये ही सर्व जी नियुक्ती आहे हे 2022 ची आहे, परंतु त्यांना बॅकडेट मध्ये 2012 मध्ये दाखवण्यात आले आणि जवळपास 11 वर्षाचा एरियस यांनी घेतला। यामधील अनेक शिक्षक जे आहेत जवळपास 15 लाख रुपयामध्ये एका शिक्षकाचा व्यवहार झाला आणि 15 लाख रुपये या शिक्षण संस्था चालकाने घेतले। त्यानंतर यामध्ये जो त्यांचा पगार होणार होता त्यामध्ये अर्धा पगार शिक्षण संस्था चालक दिलीप ढोटे आणि शिक्षक अशा पद्धतीनं हे सगळे व्यवहार झालेले आहेत। या 15 ते 16 जे बोगस शालार्थ आयडी त्यांनी बनवले आहेत त्यापैकी 7 शिक्षकांचं त्यांनी नागपुरातील नवयुवक प्राथमिक शाळा जे राजा बक्षी महाल येथे आहेत त्या ठिकाणी 7 शिक्षकांचं समायोजन करण्यात आलं होतं। या शाळेचे जे अजय काळे आहेत त्यांची आणि या सगळ्या शिक्षकांची आणि दिलीप ढोटेंची देखील नागपूर SITने चौकशी केली आणि त्यामध्ये सरळ ही सर्व बाब उघड झाली आणि त्यानंतर दिलीप ढोटे यांना अटक करण्यात आलेली आहे। ज्या पद्धतीने 1057 लोकांचे जे नावं आलेले होते आणि यामध्ये अनेक शाळा होत्या यामध्ये प्रतिभा हायस्कूल ही देखील शाळा होती। यामध्ये जवळपास 26 शिक्षकांची भरती करण्यात आली होती। आम्ही मागे देखील अनेक प्रकारे ज्या पद्धतीने यादी दाखवली होती या यादीमध्ये देखील त्यांचं नाव आहे। आम्ही जवळपास 2 पेजेस त्यांच्यासाठीच लागलेले आहेत कशा पद्धतीने त्यांनी भरती केलेली आहे। मग या ठिकाणी त्यांचे नाव देखील वाचून दाखवतो की किती शिक्षक लागले आणि त्यांच्या घरचे यामध्ये जवळपास त्यांचे दिलीप ढोटे यांचे भरपूर नातेवाईक असल्याचा देखील आरोप होत आहेत। ते त्यांच्या नातेवाईकांचा देखील यामध्ये शिक्षक आणि इतर कर्मचारी म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली। एका वृत्तपत्राने अशी देखील बातमी दिली की त्यांच्या घरी जे किराणा दुकान आहे त्या किराणा दुकानामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची देखील त्या ठिकाणी कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर यामध्ये जवळपास प्रतिभा उच्च प्राथमिक हायस्कूल यामध्ये असिस्टंट टीचर म्हणून प्रवीण देवराव मडावी, संगीता मुरलीधर राजूरकर, अरविंद वसंतराव राठोड, सुधाकर नथुजी साबळे, प्रतिभा गणेश राठोड यासोबतच सूरज भीमराव मेश्राम, पूनम भास्करराव खंडाळे, ज्योत्सना मंगेश बांडुरकर, शालिनी खुशानजी कांबडी, गोकुलदास रामेश्वर राठोड
विष्णू नीलकंठ दाखोळे, शिल्पा संदीप राठोड, योगिता देवराव फडके, राकेश अशुराजी धनविजय, तुषार बालकृष्ण वाहू, अश्विनी संदेश निखाडे, पल्लवी राजेंद्र कोल्हे, नितीन संतोषराव परचेची, अविनाश महादेव भोंडे, राहुल गोपीचंद राठोड, आशिष शेषराव लंगडे, त्यानंतर त्यांचाच चिरंजीव अभिषेक दिलीप ढोटे, दीपाली मनोहर सुरजसे, गणेश विनोद झाडे, शहिस्ता गफ्फार शेख आणि निशा माणिक कांबळे अशी सर्व त्या ठिकाणी केलेली भरती आहे. त्या ज्या लोकांची भरती केली त्या सगळ्यांची यादी देखील आमच्यापर्यंत पोहोचलेली आहेत आणि ही यादी आम्ही मागे देखील दाखवली होती. आणि या शाळेचं नाव आम्ही एका महिन्या अगोदर देखील घेतलं होतं की या शाळेमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर भरती करण्यात आलेली आहे. जवळपास 25 ते 26 लोकांची भरती या शाळेत कशी झाली हे देखील आम्ही मागच्या एका महिन्या अगोदर सांगितलं होतं आणि SITने देखील याची माहिती घेतली होती आणि त्या सगळ्या माहितीच्या आधारावर देखील आता SITने कारवाई केलेली आहे आणि या संस्थाचालकालाच अटक केलेली आहे. त्यामुळं आता दुसऱ्या संस्थाचालकाची नागपूर विभागामध्ये अटक झालेली आहे. याशिवाय आणखी 35 संस्थाचालक अशा ज्या 35 संस्थाचालक हे संशयाच्या भोवऱ्यात आहे आणि त्यांची देखील टप्प्याटप्प्याने चौकशी सुरू आहे. यामधील अनेक संस्थाचालकांना अटक होणार आहे. खरं म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं काही राजकीय नेते शिक्षकांना लावून देण्याच्या नावावर मोठ्या प्रमाणावर दलाली करत होते आणि हे जे दलाली करण्याचं काम आहे एका शिक्षकामध्ये 10 ते 15 लाख रुपये घेत होते आणि अनेक शाळांमध्ये या राजकीय दलालांनी शिक्षकांना अनेक शाळांमध्ये लावून दिलं आणि अधिकाऱ्यांना हाताशी पकडून संस्थाचालकांना हाताशी पकडून हे त्यांनी काम केलेलं आहे. या संदर्भामध्येच मागच्या 5 दिवसा अगोदर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिलं आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं की त्यांच्या मतदारसंघामध्ये काटोल नरखेडमध्ये देखील अशा पद्धतीच्या काही भरती झालेल्या आहेत ज्यामध्ये काही राजकीय व्यक्तींच्या घरचे लोक जे आहेत ते शाळेमध्ये लागलेले आहेत आणि त्यामुळे त्या लोकांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अनिल देशमुखांनी पोलीस आयुक्तांजवळ केली होती. त्या संदर्भातील काही कागदपत्र देखील त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. आता त्याची देखील माहिती होत आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आता हा विषय जो आहे दिलीप ढोटे हे कळमेश्वर तालुक्यामध्ये येतात आणि अनिल देशमुखांनी देखील काटोल तालुक्यामधील एक प्रकरण या प्रकरणाची चौकशीची मागणी केली आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये काटोल तालुक्यामधून देखील काही धक्कादायक माहिती किंवा एक मोठा एक स्फोट होण्याची देखील शक्यता आहे. त्या संदर्भात देखील SITची चौकशी होण्याची शक्यता आहे. त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने हे सर्व प्रकरण सुरू आहेत एकीकडे संस्थाचालकाची आता अटक तर सुरूच आहे. शिक्षकांची देखील काही शिक्षकांची देखील अटक होण्याची शक्यता आहेत. परंतु मुख्य जे आरोपी ज्या पद्धतीने आम्ही म्हटलं की सतीश मेंढे आणि निलेश वाघमारे हे 2 मोठे अधिकारी अजूनही SITच्या जाळ्यात आलेले नाहीत. ते दोघेही अजूनही फरारच आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांना त्यांचा पत्ता लागत नाही आहेत. नेमके ते कुठे लपलेले आहेत की पोलीस त्यांना जाणीवपूर्वक अटक करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत हे बघणं महत्त्वाचं आहे. कारण 8 ते 15 दिवस होऊनही जर का पोलिसांच्या हाती हे 2 आरोपी लागत नाही ते फरार आहेत तर पोलिसांचा नेमका तपास कसा सुरू आहे, पोलिसांवर दबाव आहे की नाही. कारण आम्ही ज्या पद्धतीने मागेच सांगितलं की सतीश मेंढे हे भाजपाचे माजी खासदार सुनील मेंढे यांचे सख्खे भाऊ आहेत. निलेश वाघमारे यांच्यावर देखील पुण्यातील काही लोकांचा आशीर्वाद आहे, राजकीय आशीर्वाद आहे, प्रशासकीय आशीर्वाद आहे. म्हणून या लोकांची कुठेतरी अटक करण्यास टाळाटाळ होत आहेत का, पोलिसांना हे दोघे लोक सापडत का नाही हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. परंतु आमची नजर या सर्व प्रकरणावर आहे. प्रतिभा हायस्कूलमधील हे जे काही प्रकरण होतं हे मागच्या काही दिवसांपासून सुरू होतं. त्यामध्ये SITने चौकशी करून दिलीप ढोटे यांना अटक केलेली आहे. यानंतर आता 35 संस्थाचालक SITच्या रडारावर आहेत आणि या 35 पैकी काही संस्थाचालकांना तात्काळ अटक होण्याची शक्यता आहे. हे 35 संस्थाचालक कोण आहेत त्याची देखील माहिती आमच्याकडे आहे. या सगळ्या संदर्भातील माहिती आम्ही तुमच्यापर्यंत देत राहू आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील आम्ही आमचा मेल ID दिलेला आहे. त्यावर तुम्ही काही तुम्हाला जर का माहिती आढळली असेल काही या संदर्भातील चौकशी आणि तक्रारी असतील तर पुराव्यानिशी ते कागदपत्र सादर करू शकता. ॲटपोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.